ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। श्री गुरुदेव दत्त सिद्धांत अवधूत चिंतन स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सिद्धनाथ कल्पतरु शंकर महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरिओम। भक्तिशास्त्राच्या अभ्यासामध्ये शिरोधार्य ग्रंथ भगवद्गीता, श्रीमद भागवत या दोन ग्रंथांच्या आधाराने आणि वैष्णव संप्रदायांनी घालून दिलेल्या पारंपरिक प्रथेनुसार भक्तिशास्त्रांच्या काही पैलूंचा अभ्यास करत करत भक्तीबाबतची शास्त्रीय संकल्पना सुस्पष्ट मनामध्ये करून आपल्या भक्तीला शास्त्राची बैठक देऊन चालना देण्याचा प्रयत्न परमेश्वराच्या कृपेने आपण करत आहोत। भगवद्गीतेमध्ये गेल्या 3-4 प्रवचनामध्ये आपण पाहिलं, भगवंत भक्ताचं वर्णन करतायत पार्थाला। म्हणजे भक्ताकडून काय अपेक्षा आहे हे स्वतः भगवंत सांगतायत। आणि सांगताना भगवंतानी मुळातच सांख्य तत्वज्ञान सांगताना, कर्मयोग सांगताना भगवंत असे थोडेसे कडक शिक्षकासारखे वाटतात। मात्र भक्तियोगामध्ये आल्यानंतर भगवंतांचं प्रेमळ स्वरूप आपल्याला दिसायला लागतं। त्यामुळे ते पहिल्यांदा असं म्हणत नाहीत की भक्तीमध्ये अमुक अमुक करा, ते असं म्हणतात की असं जो करतो तो माझा प्रिय भक्त आहे। सगळं प्रीतीपूर्वक आहे, सगळं प्रेमपूर्वक आहे, सगळं प्रेमात रूपांतर होणार आहे। प्रेम गाभा आहे, प्रेम पाया आहे। प्रेमाशिवाय या जगामध्ये कोणतंही नातं नाही। या विश्वामध्ये जितकी काही म्हणून संबंध किंवा नाते, त्याला संबंध म्हणतो आपण, या जगामध्ये एकच नित्य संबंध आहे, तो म्हणजे प्रेम। मग माझा माझ्याशी, माझा माझ्या नातेवाईकांशी, माझा या चराचरातील सृष्टीतल्या प्रत्येक तत्वाशी प्रेमाचा संबंध केव्हा येऊ शकेल? जेव्हा ज्याच्यावर प्रेम करायचं तो आणि मी दोन नसतील तरच प्रेम होऊ शकतं। पोथी पडपड जग मुवा पंडित भयानक होय, ढाई अक्षर प्रेम के पढेसो पंडित होय। पंडित म्हणजे पंडा नाम यस्य आत्मविषयक बुद्धी स पंडित। ज्याची बुद्धी आत्माकार झालेली आहे त्याला पंडित म्हणतात। आणि अशा पंडिताची व्याख्या कबीर महाराजांनी अशी दिली की जो प्रेममय आहे तो पंडित। आणि म्हणून एकच आणि एकमेव संबंध या विश्वामध्ये आपला असू शकतो, तो म्हणजे प्रेम संबंध। मग सगळ्यांशी प्रेम करायचं असेल तर सगळीकडे मी दिसलो पाहिजे, आणि मी जीव असल्यामुळे मी सगळीकडे असू शकत नाही। याचाच अर्थ मला सगळीकडे असणारा होत झालं पाहिजे, म्हणजे मी कृष्ण झालं पाहिजे, मी कृष्णमय असलं पाहिजे। एकदा का मी कृष्णमय झालो की मला सगळीकडे गडद निळी झाक दिसणार आहे। एकदा हे विश्व कृष्णमय झालं की मग प्रेम करावं लागणार नाही, प्रेम असेलच। प्रेमाची आपसूक भावना जिथे होते
की भेद विरहित अवस्था म्हणजे भक्ती आहे. आणि म्हणून अशा भक्ताचे गुण सांगताना परमेश्वर थकत नाही. गंमत अशी आहे, भक्तीमध्ये सुरुवातीला परमेश्वराचे गुणगान आम्ही करतो, पण जसा जसा भक्त पुढे जातो तसं जसं देव अधीर व्हायला लागतो. इतका अधीर व्हायला लागतो की त्याला भक्ताशिवाय करमत नाही, किंबहुना तो भक्त कुठे आहे हे शोधण्यासाठीच बाहेर पडतो. मग नंतर किती जरी भक्तांनी दुस्वास जरी केला काही कारणास्तव, तरी भगवंत त्याच्याजवळ राहतात. आणि मग म्हणून भगवंत सांगतात, असा जो भक्त यो न रुष्यती न द्वेष्यती न शोचती न कांक्षती शुभ अशुभ परित्यागे भक्तिमान्य समे प्रिय. पार्था, मला तो भक्त प्रिय आहे जो द्वेष हर्ष रहित आहे, त्याला शोक आणि इच्छा नाही आहे, त्याला शुभ अशुभ कर्माच्या फलाची अपेक्षा नाहीये, तो शुभाशुभ कर्मांचा फल त्याग केलेला भक्त आहे. असा जर कोणी असेल ना प्रार्था, तर तो मला अत्यंत प्रिय आहे. प्रश्न असा उभा राहतो की मला आनंद सुख वाटू नये, दुःखही वाटू नये, शुभही वाटू नये, अशुभही वाटू नये, शोकही होऊ नये, हर्षही होऊ नये, अशी अवस्था केव्हा येऊ शकेल? जोपर्यंत मी स्वतःला जीव समजतो तोपर्यंत यातली एकही अवस्था येणं शक्य नाही. कारण मुळात हे द्वंद्वाचे परिणाम आहेत. विषय माझ्यापासून वेगळा आहे, मी वेगळा आहे, ही भावना मनामध्ये दृढ झाल्यामुळं विषयांपासून अनुकूल किंवा प्रतिकूल ज्ञान म्हणजेच राग किंवा द्वेष उत्पन्न होतो. म्हणजे जिथे दोन आहे तिथे द्वंद्व आहे. आणि द्वंद्व म्हणजे मग जर आनंद असेल, दुःख वाटणार असेल तर सुख आहे, शोक होणार असेल तर इच्छा आहे, शुभ वाटत असेल तर अशुभ वाटण्याची शक्यता आहे. म्हणजे मला द्वंद्वातीत होणं जरुरीचं आहे. जर यापैकी काही मला व्हायचं नसेल, म्हणजेच भगवान असं म्हणतात, जो द्वंद्वातीत आहे अर्जुना समे प्रिय. मग हे एवढं सगळं स्पष्टीकरण भगवद्गीता नाही देत. किंबहुना शांकर भाष्यामध्ये सुद्धा स्पष्टीकरण आहे, पण एका विशिष्ट पातळीपर्यंत आहे. केवळ माऊलीच अशी एक संत आहेत की ज्यांनी प्रत्येक गीतेतला दाणानी दाणा सोलून आपल्या पुढे समोर ठेवलेला आहे. ते म्हणतात, जो आत्मा लाभा सारिके गोमटे काहीच न दिखे, म्हणून भोग विषेखे हरिखेचे न. का त्याला असा भोगाबद्दल आनंद का वाटत नाही, सुख का वाटत नाही, त्याला दुःख का वाटत नाही? त्याचं कारण, जो आत्मा लाभासारिखे गोमटे काहीच न दिखे. जगातल्या प्रत्येक सुखाला अतिशयता आहे, म्हणून त्याला सातिशय सुख असं म्हणतो आपण. आपलं आत्मचरित्र जर लिहायचं झालं तर एका ओळीत असं सांगता येईल की एका सुखाकडून दुसऱ्या सुखाकडे सतत धावणारा प्राणी म्हणजे आपण. एकदा थोडासा आपल्या आयुष्याचा विचार करून पहा, आपण हेच करतो की नाही? अगदी शाळेत गेल्यानंतर आई वडील सांगतात, एवढी परीक्षा पास कर, मग सगळं संपलं. मग 10वी झाली की तुला काय फारसं करावं लागणार नाही. पुन्हा 2 वर्षांनी 12वी मध्ये तोच प्रश्न येतो की एवढी 12वी कर, म्हणजे एकदा ते मेडिकलचे ऍडमिशन झाले की तुला काही काळजी नाही, तुला आयुष्यामध्ये चिंता नाही. पुढे तो मेडिकलला जातो, कुठे जातो, तिथून तो नोकरी घेतो. त्याला सांगतात, आता नोकरी लागली ना, आता सगळं शांत आहे, आता सगळं व्यवस्थित आहे, काही काळजी करू नकोस. त्याच्यानंतर विवाह, विवाहानंतर मुलं, मुलानंतर. याचा अर्थ प्रत्येकाने आपली इच्छा वयाच्या 25व्या वर्षी काय होती याची जरा तपासणी करावी. आपण सर्वांनी वयाच्या 25व्या वर्षी एक असा इच्छा व्यक्त केली होती की माझ्या अकाउंटमध्ये 2 लाख, 1 लाख, 5 लाख, काय त्यावेळची जी परिस्थिती असेल, एवढे असले की मी झालं, माझं सगळं पूर्ण झालं.
त्या 5 लाखाच्या वरच्या ज्या शून्य आहेत त्या कशा वाढत गेल्या हे कळत कळत आपण आता इथे पोहोचलो. स्कूटर होते तेव्हा गाडीची इच्छा, गाडी आली की त्याच्यानंतर त्यातली महागडी गाडी व्हावी. बरं, आली गाडी तर ती दाखवण्यासाठी आणखीन कुठेतरी संधी मिळाली पाहिजे, ती मिळाल्यानंतर मला मग सत्ता मिळाली पाहिजे, मग समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. म्हणजे एका सुखापासून दुसऱ्या सुखापर्यंत सतत असणारी धडपड म्हणजे आपलं आयुष्य. ज्ञानदेव माऊली असं म्हणते, जर असं सुख मिळालं की त्या सुखाच्या पलीकडे काही सुख नाही, त्याला निरातिशय सुख असं म्हणतात. आत्मलाभ म्हणजे निरातिशय सुख. अशी निरातिशयता ज्याला मिळते त्याला हे रुष्यती कांक्षती सुख दुःख शोक इच्छा असं काही राहत नाही. कारण आता कशाचा शोक करायचा, कशाचं दुःख मानायचं, कशाचं, कारण मला असं सुख मिळालं की त्याच्या पुढेच काही सुख नाहीये. अब दिल में हरी देखिया गावन को कछु नाही. आता हृदयामध्ये मला हरी दिसलेला आहे, आता मला काही करायची गरज नाहीये. अब दिल में हरी देखिया गावन को कछु नाही, कबीरा जब हम गावते तब जाना कछु नाही. जर मी तोंडातून काही बोलायला लागलो तर समजायचं की मी आत्मलाभापासून वंचित आहे, म्हणून अजूनही काहीतरी माझे प्रयत्न चालू आहेत. पण आता जर हरी माझ्या हृदयामध्ये विराजमान झाला असेल, आता काय बोलायची काय गरज आहे. असा हा भक्त द्वेष करत नाही. का द्वेष करत नाही? आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला. एकच माणूस आहे, एकच व्यक्ती अस्तित्वात आहे, कोणाशी दोष करणार? मग आत्मतत्व जर विभुर्व्याप्ती असेल, सर्वत्र पसरलेलं असेल, दुसरं तत्वच नसेल, जब हरि था तो मैं नाही, अब हरि है मैं नाही, प्रेम गली अति साकरी तामे दो ना समाई. एकतर हरी असेल किंवा एकतर मी असेल. जेव्हा मीच हरी झालेला असेल आणि हरीच सर्वत्र असेल, द्वेष कोणाचा करायचा? आणि पै आपुले जे साचे ते कल्पांतेही न वचे. जे मला मिळालेलं आहे ते कल्पांतानी सुद्धा नाश पावत नाही. अविनाशी तत्व मला जर मिळालं असेल तर मी शोक कशाचा करू? शोक हा विगत गोष्टींचा असतो, जी जाते त्याचा शोक करायला लागतो. आता मी आत्मतत्वामध्ये आहे, आत्मतत्व जाऊच शकत नाही, कारण तेच एकमेव एकमेवा द्वितीय अविनाशी नित्य शुद्ध ब्रह्म असल्यामुळे ती शक्यताच उरत नाही. बरं, तो आत्मानुभव आहे कसा? आणि ज्या परते काही नाही ते आपुल्याचे आपुल्या हाती. ज्याच्यासारखं दुसरं काहीच नाहीये. 2 गाड्या असतील तर एक मला मिळाली की दुसरी मिळावी अशी वाटते. एक उच्च आणि एक नीच आणि एक उच्च असं असेल तर काहीतरी नवीन घ्यावंसं वाटतं. हे मॉडेल चांगलं नाही, ते मॉडेल, इथं सगळं ठीक आहे. पण आत्मतत्व एकच, कारण त्या परते काही नाही, त्याच्यासारखं दुसरं काही नाही आहे, कारण तो एकमेव अद्वितीय आहे. असं असेल तर आकांक्षा कुठून येणार? आणि मग असा जो भक्त असतो त्याचं वर्णन कबीर महाराज फार सुंदर करतात. आकांक्षा संपून गेली, चाह मिटी चिंता मिटी मनवा बेपरवाह. चाह मिटी चिंता मिटी मनवा बेपरवाह, जिनको कछु नहीं चाहिए वही शहनशाह. या जगामध्ये शहनशाह कोण? संत तुकाराम महाराज. या जगामधला मोठा राजा कोण? ज्ञानदेव. या विश्वाचा अधिपती कोण? समर्थ रामदास. कारण असं अधिपत्य मिळवलेलं आहे की ज्याचं स्खलन अजिबात होऊ शकत नाही. स्थित झालेले आहेत, आत्मरत झालेले आहे संत, हे सर्वात उच्च पदावर आरूढ झालेले आहेत. आणि किती उच्च पद आहे? भगवंत म्हणतो मला ते हवेत. तुम्ही आम्ही एखादी गोष्ट शोधली, फार मोठं नाही, कौतुक नाही, कारण आपण नेहमीच आकांक्षेने ग्रासलेले आहोत. पण परमेश्वरामध्ये सुद्धा इच्छा उत्पन्न व्हावी, आपल्या भक्ताला भेटावं असं वाटावं, अशी परमेश्वरासारख्या निष्क्रिय
ईश्वराला सुद्धा इच्छा करावयास लावणारा तो भक्त असतो. समे भक्त हा समे प्रिय हा शुभाशुभ परित्यागी. त्याला शुभ अशुभ काही नसतं. वोखटे का गोमटे ते काहीच तया न उमटे. रात्रंदिवस न घटे सूर्यासी. काय दृष्टांत दिलाय पहा. जेवी सूर्यासी, सूर्याला जर विचारलं की काय रात्री उगवतोस की दिवसा उगवतोस, तो म्हणेल काय सांगताय तुम्ही, कशाबद्दल बोलताय, मला रात्र माहितीच नाही, आणि रात्र माहित नसल्यामुळं दिवस सुद्धा मला माहिती नाही. 24 तास प्रकाशमान असणारा, दीप्तिमान असणारा भानू दिवस आणि रात्र या द्वंद्वाची संकल्पना सुद्धा करू शकत नाही. तद्वत आत्मज्ञान झालेला माझा हा भक्त वोखटे की गोमटे ते काहीच तया न उमटे. मग त्याच्या हातून काही होत नाही का कर्म वगैरे? चालू असतं कर्म, पण तो करत नाही. का तो करत नाही? साई से सब होत है बंदे से कछु नाही. सगळं तो करतो, त्याला दैवी इच्छा, डिवाइन विल. आत्मसाक्षात्कारानंतर झालेली प्रत्येक क्रिया कोणाही संताची, कोणाही ऋषींची, कोणाही मुनींची ही दैवी इच्छेनी चालते. त्याचं साधं असं उत्तर आहे, ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची हालचालच बंद झालेली आहे, जो अमन अवस्थेला पोहोचलाय, आता त्याचं काय करायचं? त्या मनामध्ये, अशा स्वच्छ शुद्ध मनामध्ये स्वतः परमेश्वर प्रवेश करतो. आणि तो जो प्रवेश आहे, तो प्रवेश करून परमेश्वरच त्याच्या शरीरातून आपलं कार्य करतो. याचाच अर्थ संत आपलं शरीर परमेश्वराला देऊन टाकतात. म्हणजे जे जे काही संतांकडून होतं ते परमेश्वराची इच्छेने होतं. म्हणून परमेश्वर हा सत्य, हा त्याचा एक गुण आहे. तो सत्य असल्यामुळे परमेश्वर ज्याच्या रूपात वास करतो असे संत एकही गोष्ट असत्य बोलत नाहीत. म्हणून त्रिकाला बाधित सत्य सांगणारी वाणी फक्त संतांची. म्हणून ज्ञानेश्वरी 700 वर्षापूर्वी सुद्धा तितकीच सत्य होती. कल्पाच्या अंतापर्यंत नव्हे, त्याच्यानंतर सुद्धा ती तितकीच सत्य राहील. म्हणून जर वेदांमध्ये सुद्धा अडचण आली आणि वेद आणि संतांनी काय सांगितले याच्यामध्ये जर थोडीशी कसरत जुंपली, तर संतांना श्रेष्ठत्व आहे. कारण शब्द प्रामाण्य, अनुभवाचे बोल, त्याला आप्त वाक्य असं म्हणतात. आणि असा हा जो भक्त असतो त्याला शोक हर्ष काही काही नसतं. आणि हे सगळं वाचताना असं वाटतं की असं कसं कोणी असू शकेल ज्याला काहीच नाही. म्हणून संत अवतार घेतात, म्हणून संत येतात आपल्याला दाखवण्यासाठी की असं शक्य आहे. जो उत्तमा भक्तीपर्यंत पोहोचला त्याच्याकडे हे सगळे गुण असू शकतात. एक छान संत होऊन गेले, खरं म्हणजे त्यांचं नावही रामदासच आहे. आपल्या समर्थांना समर्थ रामदास म्हणतात. आंध्र प्रदेशमध्ये होऊन गेलेल्या या महान रामभक्ताला भद्राचल रामदास असं त्यांचं नाव आहे. आंध्र प्रदेशमध्ये भद्राचलम नावाचा जो जिल्हा आहे त्याच्याजवळ या रामदासांचा जन्म झाला. आणि गंमत म्हणजे समर्थांचा आणि यांचा काळही एकच आहे. दोघेही रामाचे भक्त. आणि भद्राचलम या स्थानाला फार महत्व आहे, कारण भद्राचलम हे स्थान राम आणि शबरी यांच्या भेटीचं स्थान असं समजलं जातं. म्हणजे याचाच अर्थ अध्यात्म रामायण हे तिथं सांगितलं गेलं. या भद्राचलम मध्ये एक खूप मोठा रामभक्त होऊन गेला, त्याचं नाव होतं पोथान्ना. हा पोथान्ना रामाचा भक्त होता. 12व्या शतकामध्ये होता, 12-13व्या शतकामध्ये होता. त्यांनी रामाचं मंदिर बांधलं आणि रामाच्या मंदिरात रामाची भक्ती करत असताना स्वतः स्वयं प्रभू रामचंद्र त्याच्या समोर प्रकट झाले आणि त्याने सांगितलं, पोथान्ना, तेलुगू भाषेमध्ये भागवताचं कोणीही भाषांतर केलेलं नाहीये, ते तू करावंस अशी माझी इच्छा आहे. पोथान्नाने सांगितलं, रामा, तुम्ही आज्ञा केलीत याचाच अर्थ
या शरीरामध्ये, या बुद्धीमध्ये, या धीमध्ये रामाशिवाय कोणाचाच प्रकाश नाहीये. तेव्हा मी लेखणी हातात घेईन. लेखणी हलवण्याचं काम आणि भाषांतर करण्याचं काम स्वतः तुम्हाला करायला लागेल. भगवान श्रीरामचंद्रांनी त्याला संमती दर्शवली आणि भागवत पुराणाचं तेलुगू भाषेतलं रूपांतर पोथांनांनी केलं. अशा या पोथांनांनी बांधलेलं रामाचं मंदिर फार वाईट अवस्थेमध्ये होतं, पडून झडून गेलं होतं. आणि म्हणून ह्या भद्राचलम रामदासांनी असं ठरवलं की आपण हे रामाचं मंदिर परत बांधावं. मंदिर बांधायला घेतलं, स्वतःचे सगळे पैसे घातले, सुखवस्तू घरातले होते. अक्षरशः भद्राचलम रामदास महाराज रस्त्यावर आले, सगळे स्वतःचे पैसे रामाच्या मंदिरामध्ये घालले आणि राजाचा म्हणजे कुतुबशाही मधल्या कुतुबशाह, त्याचं नाव तानाशाह नावाचा राजा होता त्यावेळेला, अब्दुल हसन कुतुबशाह, शेवटचा कुतुबशाह, त्यांचा शेतसारा एकत्र करण्यासाठी जे अधिकारी होते ते अधिकारी पद या भद्राचलम रामदासांच्याकडे होतं. सगळ्या खेड्यातल्या लोकांनी भद्राचलम रामदासांची भक्ती बघून सांगितलं की भद्राचलमना, महाराज स्वामीजी, तुम्ही आमचा शेतसारा जो गोळा केलाय ना तो मंदिरासाठी खर्च करा, आम्ही तुम्हाला शेतसारा देऊ, दुप्पट देऊ. भद्राचलम रामदासांनी त्या काळामध्ये 6 लक्ष मोहरा घालून खूप छान मंदिर, अजून ते मंदिर तिथं आहे भद्राचलम मध्ये, ते बांधलं. या गोष्टीची जेव्हा बातमी लागली कुणाला, तानाशहाला, कुतुबशहाला, तेव्हा त्यांनी रीतसर चौकशी करून भद्राचलम रामदासांना तुरुंगामध्ये टाकलं. बरोबर 12 वर्षे भद्राचलम रामदास तुरुंगामध्ये होते. या तुरुंगामध्ये रोज भद्राचलम रामदास भगवान श्रीरामांची आराधना करायचे, त्याच्याशी बोलत बसायचे, रामाकडून अनुग्रह घ्यायचे, रामाकडून, भगवान श्रीरामांच्याकडून वेगळ्या वेगळ्या अध्यात्मातल्या शंकांचं निरसन करायचे. तुरुंगामधले बाकीचे सगळे कैदी आणि तुरुंग अधिकारी सगळेचे सगळे त्यांना खूप पूजनीय मानायचे, कारण यांना कधीही दुःख झालेलं कोणी पाहिलंच नव्हतं. हे तुरुंगामध्ये सुद्धा हसतच असायचे. कधी दुर्लक्ष झाल्यामुळे 2-2 दिवस भद्राचलम रामदासांना तुरुंगातलं सुद्धा जेवण जर दिलं नाही, आणि ज्यावेळेला लक्षात यायचे, कारण ते कोणत्या तरी कोपऱ्यात बसून भगवान रामाची आराधना करत असायचे, लक्षात आल्याबरोबर कोणीतरी जाऊन जर क्षमा मागितली तरी ते हसत असायचे. असे हे भद्राचलम रामदास 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भगवान रामांना त्यांनी विचारलं की भगवंता, इथंच माझं सगळं शेवट होणार आहे की काय आहे? तेव्हा भगवान म्हणाले, तुला इथून लवकर निघावं लागणार आहे. आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यांनी खूप सुंदर ग्रंथ लिहिला, दाशरथी शतकम म्हणून. आणि बरोबर 12 वर्षानंतर तानाशाह, कुतुबशाहच्या स्वप्नामध्ये स्वतः भगवान रामचंद्र आले आणि त्यांनी त्याला सांगितलं की तुला ज्याला तुरुंगात ठेवलेला आहेस तो माझा प्रतिरूप आहे. त्यांनी माझं मंदिर बांधलेलं आहे, त्याच्या सगळ्या गुन्ह्यातून त्यांना मुक्तता दे, माफ कर त्यांना. आणि मला माहितीये तुला कदाचित विश्वास बसणार नाही, कारण मी स्वप्नामध्ये आलोय, तेव्हा उठल्यानंतर तुझ्या उजव्या बाजूला एक माझी मुद्रांकित मोहर मिळेल, ज्यामुळे तुझी खात्री पटेल की मी स्वतः येऊन हे तुला सांगितलेलं आहे. याप्रमाणे तानाशाह जागा झाला, त्याच्या उजव्या हाताला प्रभू रामचंद्रांची मुद्रांकित मोहर बघितली आणि पळत 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 येऊन त्यांनी या तुरुंगातून भद्राचलम रामदासांची सुटका केली. त्याच्यानंतर रामनवमीचा उत्सव भद्राचलमच्या राम मंदिरामध्ये झाला. त्या उत्सवासाठी थाळ भरून मोती या कुतुबशहानी उपहार म्हणून भगवान रामांसाठी पाठवले. जी प्रथा आजही चालू आहे. आज सुद्धा तेलंगणाचं जे सरकार आहे ते आज सुद्धा भद्राचलमच्या राम मंदिराच्या रामनवमी उत्सवाला अजूनही मोती पाठवतो. असा हा भक्त असतो. भक्ताला हर्ष शोक काहीही नसतो. आणि म्हणून ही सगळी जी लक्षणं दिलेली आहेत, ही सगळी लक्षणं उत्तमा भक्ताची आहेत. ही लक्षणं जर उत्तमा भक्ताची असतील तर आमची भक्ती कोणत्या प्रकारची आहे? 2 प्रतलांवर भक्ती चालते.
सुरुवातीला प्रत्येक भक्त हा प्राथमिक किंवा प्रारंभ रूपता भक्ती नावाच्या भक्तीमध्ये असतो. कशी असते ही भक्ती, किंबहुना आता भक्ती कशी करायची याचं थोडस आपल्याला गौडी संप्रदायामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे, ते आपण बघायला हरकत नाही. कुठे याचं वर्णन आलंय? हरिभक्ती विलास नावाचा ग्रंथ आहे, सनातन गोस्वामींनी लिहिलेला. का ग्रंथ लिहिला हा? षड गोस्वामी आपण पाहिले, 6 मोठे गोस्वामी जीवनमुक्त होऊन गेले, शाहीच्या शाही चैतन्य महाप्रभूंचे शिष्य होते. यापैकी सनातन गोस्वामी आणि रूपा गोस्वामी हे भाऊ होते. जीवा गोस्वामी हे त्यांचे भाचे होते. रघुनाथ भट्ट, रघुनाथ गोस्वामी आणि गोपाल भट्ट स्वामी असे 6. यापैकी गोपाल भट्ट हे एकमेव दक्षिणेतले होते. चैतन्य महाप्रभू जेव्हा आपण पाहिलं दक्षिणेमध्ये गेले होते, तेव्हा तिथून एका लहान मुलाला घेऊन आले, गोपाल भट्ट, ज्याला त्यांनी बनारसला पाठवलं, वृंदावनला पाठवलं, आणि सनातन गोस्वामीला आपल्या भावाप्रमाणे त्यांची काळजी घे आणि त्याला तयार कर म्हणून सांगितलं. अशा या गोपाल भट्टांना मार्गदर्शन करण्यासाठी भक्ती विषयावर सनातन गोस्वामींनी जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव हरिभक्ती विलास. या हरिभक्ती विलास मध्ये त्यांनी स्पष्टपणे भक्तीच्या पायऱ्या आणि भक्तीची लक्षणं दिलेली आहेत. त्यातली पहिलं लक्षण असं आहे की प्रथमा भक्ती, जो कोणी भक्त होऊ इच्छितो त्यांनी काय केलं पाहिजे? गुरुपादाश्रय हा सगळ्यात पहिल्यांदा गुरुतुल्य अशा व्यक्तीच्या जवळ आश्रय घेतला पाहिजे. तस्मात कृष्ण दीक्षादिही, त्याच्यानंतर कृष्णाची दीक्षा घेतली पाहिजे. तदनंतर शिक्षणम, म्हणजे भक्तिशास्त्राचा थोडासा अभ्यास केला पाहिजे, कारण जे आपण करायचं ते नेमकं काय आहे हे लक्षात आलं पाहिजे, म्हणजे ज्ञान संपादन झालं पाहिजे. विश्राम भेन गुरो हो, म्हणजे गुरुची सेवा आणि आदर केला पाहिजे. साधू वर्तमान अनुवर्तनम, म्हणजे जितके जितके वैष्णव साधू होऊन गेले त्यांनी ज्याप्रमाणे वागायला सांगितले तसं वागायचं. उदाहरणार्थ संत जगद्गुरु तुकाराम महाराज सांगून गेले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, त्याचं वर्तन आपल्याकडून झालं पाहिजे, तरच आपण प्रथमा भक्तीमध्ये प्रवेश केला किंवा भक्ती किंवा वैष्णव होण्याच्या पात्रतेचे झालो. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, याचा अर्थच असा की मनामध्ये सुद्धा कोणाबद्दल मत्सर येऊ नये, मग ती भले ननंद असो किंवा सासू सून असो किंवा आणखीन कोणी असो. इतकंच नव्हे तर अत्यंत विचित्र प्रकारच्या टेलिव्हिजनवर लागणाऱ्या ज्या सिरियल्स आहेत ज्याच्यामध्ये हा द्वेष फार दाखवला जातो, तो सुद्धा दृष्टीला न पडो, कानावर न पडो, कारण वैष्णव मूल्यांच्या विरुद्ध असणारी प्रत्येक गोष्ट वर्ज करायची आहे. संगत्यागो विदुरेन भगवत विमुखे जनहा, भगवंताशी विमुख असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, जी लोक आहेत त्यांना आपण टाळलं पाहिजे. दूरदर्शन हे एक अशी गोष्ट आहे की ती भगवंताच्या विरुद्ध बहुतेक वेळेला काम करते. एखाद्या रामायण महाभारत सोडून द्या, पण बाकी सगळं जे आहे ते भगवंतापासून दूर नेणार आहे, कारण तिने तिला तसं केलं त्यामुळे तिने तिला तसं केलं. आणि आपण अभ्यास कशाचा करतोय? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, म्हणून सेवा साधू वर्तमान अनुवर्तनम, सद्धर्म, सत्य हाच धर्म. वैष्णव खोटं कधीही बोलू शकत नाही. गळ्यामध्ये वैष्णवाच्या माळ असते, त्या माळेचा एक नियम आहे की गळ्यामध्ये जी माळ आहे ती भगवान विष्णूंची आहे, आणि विष्णूंची माळ ज्यांनी कंठावर धारण केलेली आहे, गळ्यामध्ये धारण केलेली आहे, त्याच्या तोंडून अभद्र किंवा असत्य शब्द बाहेर पडला तर तो विष्णूचा अपराध आहे. त्याला विष्णू अपराध असं म्हणतात, आणि विष्णू अपराधाला माफ नाही. स्वतः चैतन्य महाप्रभूंची आई शुची देवी, हिला दीक्षा हवी होती म्हणून तिने कितीतरी वेळेला चैतन्य महाप्रभूंच्या पाया पडली, सांगितलं मला दीक्षा द्या म्हणून, पण शेवटपर्यंत ते थांबले, त्यांनी दीक्षा देणार नाही म्हणून सांगितली. शेवटी गोस्वामी लोकांनी सांगितलं, महाराज आपली आई आहे, माता आहे, तिला का देत नाही दीक्षा?
तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणाले, हिच्याकडून विष्णू अपराध झालेला आहे. काय विष्णू अपराध झालेला आहे? एका गोस्वामीला, मला भेटायला आलेल्या एका गोस्वामीला हिनी हीन लेखलेला आहे मनातून. तो अपराध प्रतिबंध म्हणून तिच्या आडवा येतोय. तेव्हा त्यांचे जाऊन जेव्हा प्रत्यक्ष माफी मागेल, तेव्हा ती माझ्या दीक्षेला प्राप्त होईल, माझ्या कृपेला प्राप्त होईल. शुचीदेवींनी जाऊन त्या स्वामींची माफी मागितली. त्या स्वामींच्या डोळ्यात पाणी आलं की चैतन्य महाप्रभूंची आई माझ्या पायावर क्षमा मागतीये. पण शुचीदेवी म्हणाल्या, नाही, माझ्याकडून अपराध झालेला आहे. माझ्या मनातून तुमच्याबद्दल काहीतरी आकस होता, तो आता निघून गेला. आता कसं सगळं स्वच्छ झालं. परत गेल्या. चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यातून पाणी येत होतं. गदगदत्या नयनांनी, गदगदत्या शरीरांनी आईला मिठी मारली आणि मिठीतूनच तिला दीक्षा दिली आणि शुचीदेवी मुक्त झाल्या. म्हणून सद्धर्म प्राच्य भोगादि त्याग कृष्णस्य हेतवे. सगळे भोग कृष्णासाठी सोडायचे आहेत. आणि कसं भक्तीचं रूपांतर आपल्या दैनंदिन जीवनात करता येतं, त्याचं उदाहरण असं आहे. बहुतेक जण आपण कुठलं तरी वजन कमी करावं म्हणून काहीतरी आहार करत असतो, डायटिंग. वजन कमी करण्यासाठी करायचं नाही, डायटिंग करायचं. कशासाठी? कृष्णासाठी सोडलं. हे व्यसन मला आहे, मला हा पदार्थ आवडतो. स्वामी शिवानंद महाराजांचं जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी लिहिलेलं आहे, तर दर महिन्यामध्ये एक एक गोष्ट सोडत जावी. आपल्याकडे पूर्वी काशीला किंवा रामेश्वरला जाऊन आल्यानंतर एक गोष्ट सोडायला लावायची. बरेच लोक त्यावेळेला बिडी, सिगरेट, दारू अशा गोष्टी सोडायची. आपल्याला ज्या ज्या गोष्टींचा भोग वाटतो ती गोष्ट वैष्णवानी आपल्या भक्तीची दृढता वाढावी म्हणून हळूहळू हळूहळू सोडत जावी. आणि सोडताना कोणाला सोडायची? मी मीठ सोडलं कृष्णासाठी, मी मीठ सोडलं ब्लड प्रेशरसाठी, तो भाग वेगळा. कृष्णासाठी, कृष्णाची इच्छा आहे मी हे खाऊ नये, मी ते सोडलं. याचाच अर्थ माझा या विषयांवरचा भोग जो आहे तो हळूहळू कमी होऊन कृष्णाकडे जाईल. एकाच वेळेला किती ठिकाणी माझं मन मी लागणार आहे? मय्येव मन आधस्व म्हणाले ना कृष्ण. मग तेच मन जर समजा कुठेतरी खाण्यामध्ये पिण्यामध्ये गुंतलं असेल तर ते कसं पुढे जाईल? म्हणून प्राच्य भोगादि त्याग कृष्णस्य हेतवे निवासो द्वारका दौच गंगाधरो अपि सनिद्धौ. जितकं शक्य असेल तितकं द्वारकेमध्ये किंवा गंगेच्या बाजूला राहावं. स्थल म्हणून त्यांना महात्म्य आहेच, पण गंगा कुठं असते? संत राईदास महाराज सांगून गेले, मन चंगा तो कोठी में गंगा, कठौती में गंगा. मन चंगा, ज्याचं मन चांगलं आहे, तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. प्रसन्न मनाचा व्यक्ती जिथं आहे तिथेच गंगा आहे. कारण गंगा ही शुद्ध आहे, प्रसन्न आहे. मन ही शुद्ध आहे, प्रसन्न आहे. जिने गंगौघाचे पाणी, गंगाचा ओघ असतो, त्याचं पाणी कसं शुद्ध आहे तसं आपलं जीवन असावं. व्यवहारेषु सर्वेषु यावत अर्थानुवर्तिता. हा फार महत्वाचा प्राथमिक भक्तीमधला संदेश आहे. व्यवहारेषु सर्वेषु यावत अर्थानुवर्तिता. जेवढा व्यवहार आहे तेवढाच करावा, त्याच्यापेक्षा जास्त करू नये. परमपूज्य काका आपल्याला सांगतात, जीवनामध्ये व्याप असतात, हरकत नाहीत, करावे लागतात, उपद्व्याप करायचे नाहीत. या मॉडेलपेक्षा त्या मॉडेलचा टीव्ही या दिवाळीला घेऊया, याला उपद्व्याप म्हणतात. फोन नावाची वस्तू आता जरुरीची झालेली आहे. त्याचं काम फक्त ऐकणे आणि बोलणे एवढंच आहे. त्याच्यात बाकीच्या गोष्टी घातल्या की त्याला उपद्व्याप म्हणतात. उपद्व्याप झाला की तो कृष्णापासून दूर गेला. साधू इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं साधू न भूखा जाय. याच्यापेक्षा जास्त नको. रूखा सूखा खाए के ठंडा पानी पियो, देख पराई चोपडी मत ललचायो जियो. कबीर महाराज सांगतात. व्यवहारेषु सर्वेषु यावत अर्थानुवर्तिता हरिवासरा सम्मानो धात्र अश्वत्थादि गौरवम. हरिवासरा सम्मानो, वैष्णवानी एकादशी केलीच पाहिजे.
काय एकादशीचं महत्व आहे? एकादशी म्हणजे डाएटिंग नव्हे. एकादशीमुळे अल्प आहार घेतल्यामुळे, अर्थात आपल्याकडे एकादशीला पण नॉर्मल पेक्षा दुप्पट खातात, तो भाग वेगळा, पण एकादशीमध्ये अल्प आहार घेऊन सुद्धा जर शरीराला त्याचा सुपरिणाम झाला तर तो गौण आहे. एकादशी हा भगवान विष्णूंना आवडणारा दिवस असल्यामुळे, हरीचा दिवस असल्यामुळे, त्या दिवशी मनामध्ये हरी संकल्पना इतकी दाटून यावी की तो दिवस त्या 15 असा दिवस असावा की ज्या वेळेला हरीशिवाय मी नाही. त्याला एकादशी करणं असं म्हणतात. उपवास करणे म्हणजे एकादशी नाही, उपवास हे एक अंग आहे एकादशीचं, कारण त्याचं नावच उपवसती. हरीच्या जवळ जाऊन बसण्याचा दिवस आहे तो. मी मनाने हरीपासून मैलोगंती दूर आहे आणि फक्त उपवास ठेवलाय. हे म्हणजे कुठल्या तरी डॉक्टर कडून एखादं औषध आणायचं आणि ते टेबलावर ठेवायचं आणि बघत बसायचं, असं केल्यासारखी एकादशी. म्हणून हरिवासरा सम्मानो धात्र्य अश्वत्थादी, म्हणजे आमलक वृक्ष किंवा अश्वत्थ वृक्षाची पूजा. पुन्हा भक्तीचा भाव आहे. वैष्णवाला आपल्या मुलाला आवडणारं एखादं खेळणं बाजारात जरी दिसलं तर आपण काय म्हणतो, अरे हा आमच्या छोट्याला फार आवडतं हे खेळणं. कसं कसं ताबडतोब त्याचा संबंध आपल्या लहान मुलाबरोबर लागतो, कारण मूल आवडतं असतं म्हणून तो संबंध लावतो. मग जर कृष्ण आवडत असेल आणि जर समजा आवळ्याचं झाड दिसलं तर कृष्ण आठवायला नको का? अश्वत्थाच्या पानावर भगवान श्रीकृष्ण विश्रांती घेतात असं म्हणतात. मग जर माझा श्रीकृष्ण आवडता असेल तर अश्वत्थ बघितल्या बघितल्या मला कृष्णाची आठवण यावी की नाही? म्हणून छात्र अश्वत्थादि गौरवम. ही अलंबना भक्तीमध्ये फार महत्वाचं आहे. मुरली, कृष्णाची मुरली, मुरली बघितली की कृष्ण आठवलाच पाहिजे. धनुष्यबाण बघितलं की श्रीराम आठवलेच पाहिजेत. नीलवर्ण बघितला की कृष्णाची आठवण झालीच पाहिजे. मग तो नीलवर्ण कुठल्या फुलामध्ये सुद्धा असू दे, तो फुल पाहिल्या पाहिल्या ते आठवलं पाहिजे. याला प्राथमिक भक्ती म्हणतात. एषा दशांगानां भवेत प्रारंभ रूपता. आणि ही सगळी अनुव्रत अंगे आहेत. अनुव्रत अंगे म्हणजे अंमलात आणायची, म्हणून वैष्णवानी अशी सुरुवात केली पाहिजे. अशी त्याची भक्ती हळूहळू हळूहळू परिपक्व होत जाते. असा जो आहे तो उत्तमा भक्तीकडे जातो. आणि उत्तमा भक्तीची काय व्याख्या आहे? या हरिविलासमध्ये केलेली, हरिभक्ती विलासमध्ये केलेली व्याख्या अशी आहे. अन्य अभिलाषित शून्यम ज्ञान कर्मादि अनुव्रतम अनुकूलेन कृष्ण शीलनम भक्ती ही उत्तमा. उत्तम भक्तीची व्याख्या आहे. आता त्याच्यात दोन स्वरूप लक्षण आहेत, दोन तटस्थ लक्षण आहेत. स्वरूप लक्षण काय आहे? कशासाठी करायची? कृष्णासाठी. शुद्ध भक्ती कोणासाठी? कृष्णासाठी. अनुशीलन म्हणजे काय? अनुशीलन म्हणजे क्रियाशील व्यस्तता, ऍक्टिव्ह एंगेजमेंट. क्रियाशील व्यस्तता म्हणजे काय? जे जे काही करायचं ते कृष्णासाठी करायचं. मग जे जे म्हणजे काय? जर कृष्णाचीच पूजा अर्चना पादसेवन काही चालू असेल तर कृष्णाला समोर ठेवून मनामध्ये तन मन वाचा वाणी या सगळ्यामध्ये फक्त कृष्ण. आणि जर पूजा करत नसेल तर जे काही करतो, मग ते भले जेवण करणं असो, काम करणे असो, कृष्णाशी जोड करणे, याला अनुशीलन म्हणतात. अनुकूलन म्हणजे जे काही करायचं ते सकारात्मक उद्देशाने करायचं. सकारात्मक उद्देश म्हणजे काय? त्याला इंग्रजीमध्ये पॉझिटिव्ह इंटेंट असं म्हणतात. यशोदा माता श्रीकृष्णाला चापटी पण देत होती. मग ही भक्ती आहे की नाही? याचं उत्तमा भक्तीमध्ये वर्णन केलेलं आहे. यशोदा मातेने जे जे काही केलं ते सगळंच उत्तमा भक्ती होती. ते कसं काय? त्याचं कारण असं होतं की जरी ती त्याला 2 चापट्या मारत असली तरी बालकृष्ण हा तिच्यासाठी जीव की प्राण होता. याचा अर्थ तिचा उद्देश सकारात्मक होता. म्हणून सकारात्मक उद्देशाने केलेली प्रत्येक गोष्ट अनुकूल समजली जाते.
म्हणून अनुकूलेन कृष्णोशीलनम उत्तमा भक्ती. अशा उत्तम भक्तीचे ज्या खुणा आहेत त्या 6 आहेत. उत्तम भक्ती झाली होतीये किंवा उत्तम भक्त जे असतात, प्रल्हाद, ध्रुव, मीरा, रामकृष्ण परमहंस, तुकाराम महाराज, माऊली, या भक्तांच्याकडे जी अनुभवातीत जे 6 गुण असतात ते गुण असे आहेत. क्लेशहनत्वम. उत्तम भक्ती सुरुवात झाली की तो भक्त कोणत्याही क्लेशापासून त्रस्त होत नाही, तो क्लेशमुक्त होतो. तो क्लेशमुक्त होतो, क्लेशापासून त्वरित सुटका. दुसरा गुण आहे शुभदा. पवित्रतेची सुरुवात होते. म्हणून पवित्र कोण? संत पवित्र आहेत. कारण का? उत्तम भक्तीचं लक्षणच पवित्रता आहे. सुदुर्लभ. उत्तम भक्ती अत्यंत दुर्मिळ आहे. उत्तम भक्ती का दुर्मिळ आहे? ती ज्ञानापेक्षा दुर्मिळ आहे. म्हणून चौथं त्याचं गुण असा आहे, मोक्ष लघुताक्रता. मोक्ष सुद्धा तुच्छ आहे उत्तम भक्ती पुढे. इतकी उत्तम भक्ती. म्हणून ज्ञान माऊली म्हणते, 3 पुरुषार्थांचे शिरी भक्ती. 5वं लक्षण आहे सांद्र आनंद विशेषात्मा. सांद्र आनंद, अनुभवातीत आनंद, इंद्रियातीत आनंद, अतिंद्रिय आनंद. आणि शेवटचं आणि 6वं महत्वाचं उत्तम भक्तीचं लक्षण आहे श्रीकृष्ण कर्षिणी. तुम्ही या उत्तम भक्ताला जगातलं काहीही जरी दिलं, प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश जरी समोर आले, आणखीन काही झालं, हे जग बुडालं, हे जग नव्याने तयार झालं, त्याला काहीही पर्वा नसते. कारण तो फक्त एकाच गोष्टीने आकर्षित झालेला असतो, श्री कृष्ण कर्षिणी भक्ती. अशा या 4-6 वेगळ्या वेगळ्या अंगानी उत्तमा भक्ती होते. यापैकी जो क्लेश आहे तो क्लेश 3 प्रकारचा सांगितला गेलाय. पातंजलीच्या योगसूत्रामध्ये क्लेश हा वेगळ्या 5 प्रकारांनी सांगितलेला आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पातंजली मधले क्लेश आहेत. वैष्णव संप्रदायामध्ये हे क्लेश 3च प्रकारचे समजले जातात. पाप, पाप बीज आणि अविद्या. पैकी पाप म्हणजे काय? प्रारब्धम अप्रारब्धम इति पापहा. वैष्णवांच्या दृष्टीने पाप प्रारब्ध रूप किंवा अप्रारब्ध रूप. अप्रारब्ध रूप म्हणजे येणाऱ्या जन्मामध्ये जे भोगावं लागणार आहे. प्रारब्ध रूप म्हणजे या जन्मामध्ये जे भोगावं लागणार आहे. मग जर क्लेश हनत्व व्हायचं असेल तर पापही गेलं पाहिजे, पाप बीजही गेलं पाहिजे आणि अविद्या सुद्धा गेली पाहिजे. मग पाप जायचं असेल तर फक्त प्रारब्ध जातं की अप्रारब्ध जातं की प्रारब्ध जातं? ज्ञान मार्गामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की प्रारब्ध हे भोगूनच संपावं लागतं. ही ज्ञानमार्गाची भूमिका आहे. भक्ती मार्गाची भूमिका अशी नाही. भक्ती मार्गामध्ये प्रारब्धम अप्रारब्धम बीजम कुटम सर्व भस्मसात करूते. भक्तीमध्ये प्रारब्धाला सुद्धा संपवण्याचं सामर्थ्य आहे असं वैष्णव ग्रंथ सांगतात. पद्मपुराणामध्ये अत्यंत सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे, अप्रारब्ध फलम कुटम बीजम फलोन्मुखम क्रमेण इव प्रलीयते विष्णू भक्ती रसात्मानाम. विष्णूच्या भक्ती रसामध्ये क्रमानी अप्रारब्ध फलम म्हणजे संचित, पहिल्यांदा संचित संपून जातं. मग कुटम, कुटम म्हणजे काय? पाप केलेलं आहे ते अजूनही बीज रूपामध्ये आहे, ते अजून स्पष्टीकरणाला आलेलं नाही, त्याच्यातून अंकुर फुटलेलं नाही, त्याला कुट असं म्हणतात. ज्या पापातून अंकुर फुटलेला आहे त्याला बीज असं म्हणतात. आणि ज्या बीजाचं पूर्ण झाड झालेलं आहे त्याला फलम असं म्हणतात. पाप केल्यानंतर
पहिल्यांदा ते कुटावस्थेत राहतं, मग ते बीजावस्थेमध्ये येतं आणि मग ते फलावस्थेमध्ये येतं. त्यातलं फलावस्थामध्ये आलेलं पाप हे प्रारब्धामध्ये आपल्याकडे येतं. आणि पद्मपुराण आपल्याला असं सांगतं, वैष्णव आपल्याला असे सांगतात, अप्रारब्ध फलम कुटम बीजम फलोन्मुखम सगळं क्रमेण एव प्रलियते. म्हणून प्रारब्ध हरत्वम हे खास वैशिष्ट्य आहे उत्तमा भक्तीचं. उत्तमा भक्ताची पाप प्रारब्धासहित जळून जातात. कारण का? कारण असं आहे, प्रारब्ध वशामध्ये जरी या जन्मामधलं पाप म्हणून ते समोर उभं ठाकलं असलं तरी त्या पापाचा धनी उरलेला नाही. प्रारब्ध, संचित आणि क्रियमान हे तिन्हीच्या तिन्ही जीवाला आहेत. पण जो जीव आता जीव राहिला नाही, जो शिव झाला, जो वैष्णव झाला, जो विष्णू रूप झाला, जो कृष्ण रूप झाला, त्याला प्रारब्ध कसं? कारण कृष्णाला प्रारब्ध नाही. कृष्ण अवतार आहे, त्याला प्रारब्ध नाही. याचाच अर्थ याला सुद्धा प्रारब्ध नाही. म्हणजे प्रारब्ध विनाशाची प्रखर शक्यता उत्तमा भक्तीमध्ये असते. पाप बीज जे आहे, भागवतामध्ये 6व्या स्कंदामध्ये हा मंत्र येतो, तस्य तान अधानी पोयन्ते तपोदान व्रतादिभिः न अधर्मजम तद हृदयम तद अपि शांघ्री सेवया. शांघ्री सेवया म्हणजे पदसेवन. विष्णूच्या, भगवान विष्णूंच्या पाद्य पूजेनी अधर्मजम हा मंत्र फार महत्वाचा या कारणासाठी आहे, कारण स्पष्टपणे हा मंत्र आपल्याला असं सांगतो की तप, दान आणि व्रत ही 3 गोष्टी केल्यामुळे पापाची निष्क्रियता होते, पण पापाचं उच्चाटन होत नाही. आणि विष्णू पादसेवनानी पापाचं म्हणजेच वासनांचं उच्चाटन होतं. हे वैशिष्ट्य भक्तीचं आहे. म्हणून पाप बीज आणि अविद्या. अविद्या आपल्याला माहिती आहे, अविद्या ही एक ग्रंथी आहे. अविद्याचा नाश हा विद्येने होतो. अविद्या म्हणजे तीच माया जी एका जीवाला ब्रह्मस्वरूपापासून, आत्मस्वरूपापासून दूर ठेवते. त्या उपाधीला अविद्या असं म्हणतो आपण. यत पाद पंकज पलाश विलास भक्त्या कर्माशयम ग्रथितम उद्ग्रंथयति संतहा. वैष्णव आपल्याला असं सांगतो, वैष्णव साहित्य असं सांगतं, हरिभक्ती विलास असं सांगतो, सनातन गोस्वामी असं म्हणतात, कर्माशय ग्रथितम उभय उद्ग्रंथयति. उद्ग्रंथयति म्हणजे अविद्या सकट सगळ्या ज्या अविद्या काम कर्म नावाच्या ज्या 3 ग्रंथी आहेत, त्या तिन्हींचं उच्चाटन उत्तमा भक्तीमध्ये होतं. याचाच अर्थ उत्तमा भक्ती ज्याच्याकडे आहे त्याचं क्लेश हनत्वम हा त्याचा पहिला हे आहे. म्हणून उत्तमा भक्तीला पोचलेले रामकृष्ण परमहंस असतील, संत तुकाराम असतील, मीराबाई असेल, चैतन्य महाप्रभू असतील, नामदेव महाराज असतील, माऊली असेल, पुरंदरदास असतील, कनकदास असतील, यांना कधीही क्लेश झाल्याचं आपल्याला दिसत नाही. नाथ महाराजांच्यावर किती जणांनी किती काही वेगळे वेगळे अत्याचार करून त्यांना राग आणायचा प्रयत्न केला, त्यांच्या अंगावर थुंकले, विंचवानी नांगी मारली. या सगळ्या क्लेश उत्पन्न करणाऱ्या गोष्टी आहेत, कारण हा क्लेश सगळा अहंकाराला होतो. पण ज्यांचा अहंकारच परमेश्वरामध्ये विरचित झालेला आहे, अहंकाराला पूर्णपणे सोडचिठ्ठी दिलेला आहे, असा भक्त कोणत्याही क्लेशापासून, आणि क्लेश म्हणजे मग कोणतेही क्लेश, कारण शेवटी क्लेशांचं मूळ हे प्रारब्धामध्ये आहे. त्यांना प्रारब्धच नाही, त्यांना क्लेश कसे येतील? म्हणून भगवद्गीतेमध्ये ध्यान योगामधला शेवटचा मंत्र सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
ये तु धर्म्यामृतम इदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना परमा मत्परमा भक्ता ते अतीव मे प्रिय. आता समे प्रियाच्या ऐवजी शेवटच्या श्लोकामध्ये भगवान अगदी स्वतःच हृदय खोलून म्हणतात ते अतीव मे प्रिय. पहा, भगवंत स्वतः म्हणतात की अर्जुना मला ते अतीव प्रिय आहेत. कोण? ये तू धर्मामृतम इदम यथोक्तम पर्युपासते. मी सांगितलेलं भक्ती धर्ममय अमृत जे यथोक्तपणे सेवन करतात. श्रद्धाना मत्परमा भक्ता, हा माझ्यावर ज्यांची परमश्रद्धा आहे, मीच परमगती आहे असे जे समजतात. माऊलींनी या मंत्रावर इतकी छान शब्दांची उधळण केलेली आहे. पार्था गा जगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज. आता वर्णन भक्ताचं चाललेलं नाही, वर्णन परमेश्वराचं चाललंय, वर्णन भगवानांचं चाललंय, वर्णन श्रीकृष्णाचं चाललंय. श्रीकृष्ण स्वतः सांगतायत की अरे पार्था मला उत्कंठा लागते अशा भक्तांची. कुठं आहेत रे ते? कसे असतील? मला त्यांना बघू दे. मला त्यांच्या जवळ वास करायचा आहे. आता भक्ताला भगवंताकडे वास नाही करायचा आहे, भगवंताला भक्ताकडे वास करायचा आहे. पार्था गा जगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज. अशा भक्तांची अर्जुना मला उत्कंठा आहे. ते तीर्थ ते क्षेत्र. आता पहा काय गंमत आहे. तीर्थक्षेत्रामध्ये आम्ही भगवंताकडे जातो, भगवंत यांना तीर्थक्षेत्र म्हणतात. कोण कुठं चाललंय आणि कोण कुठं चाललंय पहा. संतांची महती कुठे आहे? ज्यांची भक्ती स्वतः परमेश्वर करतात ते परमेश्वरापेक्षा सुद्धा किती श्रेष्ठ आहेत. म्हणून या जगामध्ये संतांसारखं दुसरं कोणी नाही. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. भक्ती कथेसी मैत्र फार महत्वाचा शब्द आहे. ज्यांना भक्ती कथेची आवड आहे तेच तीर्थ तेच क्षेत्र तेच परमपवित्र. याचाच अर्थ असा, ज्या क्षणी माझ्या हृदयामध्ये विठ्ठलाबद्दल कृष्णाबद्दल श्रीरामाबद्दल भक्ती जागृत होईल तो क्षण असं समजायला हरकत नाही की त्या क्षणी भगवंत इकडे आलेला आहे. एक सेकंदासाठी, एक मिनिटासाठी, क्षणासाठी देवाची द्वारी उभे क्षणभरी त्या क्षणामध्ये परमेश्वर इकडे येऊन जातो. याचाच अर्थ परमेश्वर आपल्याकडे यायला उत्सुक आहे, उत्कंठ आहे त्याला. जेवढी माझी इच्छा आहे तेवढीच त्याची आहे, परंतु माझी इच्छा तोकडी पडते. मी असंख्य गोष्टींमध्ये गेलेलो आहे, विखुरले गेलेलो आहे. केव्हा तरी त्यातला काही वेळ मी भगवंताकडे देतो, त्यामुळे तोही तसा विखुरला राहतो. केव्हा तरी तो माझ्याकडे येतो. तो माझ्या हृदयात असावा, माझ्या जवळ त्यांनी वास करावा असं जर वाटत असेल तर त्यांनी एक गोष्ट निश्चित केली पाहिजे, ती म्हणजे सतत त्याचं ध्यान केलं पाहिजे. आपण भद्राचलम रामदास पहिले त्यांनी तेलुगूमध्ये खूप सुंदर रचना केलेली आहे. अक्कड उंडी पांडुरंगडू इक्कड उन्नाडू, इक्कड उंडी हृदयम युलुपल वेलई उन्नाडू. पांडुरंगा, मला असं वाटत होतं तू वैकुंठात आहेस, पण मला हे माहिती नव्हतं की वैकुंठ माझ्यामध्ये आहे. पंढरपूरमून इटिगरिते बलगई उन्नाडू. पंढरपुरामध्ये तू एकटा उभा आहेस, त्या विटेवर आणि काही बोलत नाहीस असं मला वाटत होतं. पण आत्ता माझ्या लक्षात आलं, घंटनादमू शब्दमू इलोपल गलगल पडिनाडू. माझ्याकडे इथं हृदयामध्ये बसून जोर जोरात हसतोय विठ्ठल. फार सुंदर वर्णन केलेलं आहे विठ्ठलाचं भद्राचलम रामदासांनी. म्हणून माऊली म्हणते ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. ज्यांना राम श्रीकृष्ण संत यांचं नाव ज्यांच्या मुखामध्ये येतो ते क्षेत्र ते पवित्र. या एक तासापुरतं जरी आपण भगवंताचं नाव घेतलं असतं तरी इथं पवित्रता आहे. आणि पवित्रता सांगतोय तो बोलणारा कोणीतरी आहे म्हणून नव्हे, ऐकणारा कोणी आहे म्हणून नव्हे, नाव भगवंताचं आलं म्हणून. कारण जिथे हृदयापासून भगवंताचं नाव घेतलं जातं तिथं भगवंताला येणं क्रमप्राप्त आहे.
आणि क्रमप्राप्त म्हणजे नाईलाज नव्हे, उत्कंठा. तीर्थ तकिया छोड़ दे मन का तकिया जान, गुरु बिन ज्ञान ना गुरु बिन पहचान. ज्या तीर्थक्षेत्रांना आपण जातो तिकडे जाऊन फायदा नाही. जर हरी इथं असेल तर हेच तीर्थक्षेत्र आहे. आम्ही तयाचे करू ध्यान. आता बघा कोण कोणाचं ध्यान करतोय. माऊलींनी काय कळस बांधलाय. भगवान भक्ताचं ध्यान करतोय असं भगवान म्हणतायत. आम्ही तयाचे करू ध्यान ते आमुचे देवता अर्चन. देवांनी भक्ताला देव म्हटलेलं आहे. आम्ही तयाचे करू ध्यान ते आमुचे देवता अर्चन, तेवा उन आन गोमटे नाही. षड ऐश्वर्य पूर्ण ईश्वर स्वतः म्हणतोय की माझ्यापेक्षा सुद्धा गोमट कोण आहे तर भक्त आहे. निस्वार्थी भक्ताशिवाय काहीही या जगामध्ये उत्तम नाही असं भगवान सांगतायत. आम्ही सांगितलं तर मोठं कौतुक नाही. म्हणून समर्थ असोत, नाथ महाराज असोत, माऊली असोत, तुकाराम असोत, विवेकानंद असोत, रामकृष्ण परमहंस असोत, भगवान मीराबाई असोत, हे तीर्थक्षेत्र देवांचं आहे. इतकं मोठं महत्व संतांना दिलेलं आहे. म्हणून कबीर महाराज म्हणतात आता मला रामाची जप करायचे कारण नाही. कारण का? राम हमारा हमे जपे रे हम पायो विश्राम. आता मला जप करायची गरज नाही. माझा जप आता राम करतोय. याला म्हणतात अधिकार. आणि शेवटच्या श्लोकामध्ये माऊलींनी इतकी उंची गाठलेली आहे. भगवंत म्हणतो भक्ताबद्दल, तयांचे आम्हा व्यसन. काय शब्द आहे बा? व्यसन. व्यसन म्हणजे ज्याच्याशिवाय एक क्षण सुद्धा थाता येत नाही, नाहीतर मग त्रास व्हायला लागतो. अशी अवस्था देवांची झालेली आहे. तयांचे आम्हा व्यसन ते आमुचे निधी निधान. निधी निधान म्हणजे परमठेव. निधी निधान किंबहुना समाधान ते मिळती तै. भगवंत भक्ताकडून समाधान मिळतं असं म्हणतात. ज्या भगवंताची आम्ही भक्ती करतो तो भगवंत भक्ताकडून मला समाधान मिळतो असं म्हणतो, म्हणजे त्यांची काय उंची असेल पहा. म्हणून भक्त सुफी सुद्धा म्हणतो, आदम का बुत बना के तुझमें समा गया हूं. स्वतः परमेश्वर सांगतोय की आदम का बुत बना के, आदम या हे शरीर जे आहे ना, हे शरीर मी तयार केलंय कशासाठी? तुझमें समा गया हूं. मीच त्याच्यामध्ये आलेलो आहे. मैं आईना हूं, अक्स और शख्स तू है. बिंब आणि प्रतिबिंब तू आहेस, मी फक्त आरसा आहे. हे बुद्धी तत्व जे आहे ते फक्त आरसा आहे. त्याच्यात त्याचा भास होतो, ज्याला चिदाभास म्हणतो, पण कुटस्थ तिथंच आहे. मैं आईना हूं, शख्स और अक्स तू है. मैं गायब हूं, तू खुद के रूबरू है. तू मिला भी है, तू जुदा भी है, तेरा क्या कहना. तू सनम भी है, खुदा भी है, तेरा क्या कहना. आईना देख कर कह रहा हूं, हूबहू मेरे जैसा बना हूं, हूबहू तेरे जैसा बना हूं. हे भक्तांचं जे अधिकार आहे, हा जो भक्ताचा अधिकार आहे किती मोठा आहे. आणि हा खरोखर असा असतो का अशी शंका मनामध्ये येणं शक्य आहे. पण ही शंका संत स्वतः आपल्या अवतार कार्यातून आपल्याला शंका फेडून दाखवतात. फार मोठे संत कनकदास होऊन गेले. कनकदासांचं मूळ नाव थिमय्या नायक. कोरबू जमातीतले होते, खालच्या जातीतले होते. आणि उडुपी नावाचं गाव, दुर्दैवाने सगळ्यांना फक्त उडुपी हॉटेल माहिती आहेत, पण उडुपी हे गाव मध्वाचार्यांच्या दर्शन झालेल्या श्रीकृष्णाचं मंदिर तिथे आहे. त्याला उडुपी कृष्ण असं म्हणतात. या उडुपी कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा कनकदास तिथं पोहोचले, तेव्हा सगळ्या ब्राह्मण पुजाऱ्यांनी त्यांना आत येऊ दिलं नाही, कारण खालच्या जातीचे आहेत. अत्यंत उच्च जातीचा भक्त, पण त्याला समाजामधल्या खालच्या जातीचा असल्यामुळं त्यांना दर्शन घेऊ दिलं नाही.
कनकदास बाहेरच्या बाजूला बसले एका कोपऱ्याला, आणि कृष्णाचं नाव भक्ती चालू होती. आत गाभाऱ्यामध्ये कृष्णाला वाटलं की माझा भक्त बाहेर राहिलाय. इकडे कृष्णासाठी मोठे मोठे भोग आणले जात होते, प्रसाद केला जात होता. बाहेर कनकदास उपाशी होते. श्रीकृष्णाला बघवलं नाही. श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये असणारी सोन्याची माळ होती. एका म्हाताऱ्या पुरुषाच्या वेशामध्ये रोज श्रीकृष्ण बाहेर यायचे, कनकदासाला एक सोन्याचं नाणं देऊन जायचे. कनकदास भक्त होते, त्यांना या सोन्याचं काय महत्व कळत नव्हतं. सुदैवाने तिथे एक जोहरी म्हणजे सोन्याचं काम करणारा सोनार दर्शनाला यायचा. त्याला त्यांनी सांगितलं की हे घेऊन मला जेवायला देणार का? तो खुश झाला, एवढं मोठं सहन मिळते आणि याला फक्त 2 वेळचं जेवायला द्यायचंय. रोज तो यायचा, रोज एक त्याला ते सोन्याचं नाणं द्यायचे. शेवटी हारामध्ये जेव्हा 2च सोन्याची नाणी उरली, तेव्हा पुजाऱ्यांच्या लक्षात आलं की कृष्णाच्या गळ्यातले सोन्याचं नाणं कोणतरी घेऊन जात. खूप शोध घेतल्यानंतर त्यांना लक्षात आले की कोणता तरी इथला सोनार आहे, तो इथून कोणाकडून तरी घेऊन जातोय. आणि मग त्यांच्या लक्षात आले की हा बाहेर जो गबाळ्या वेशामध्ये बसलेला जो कनकदास आहे ना, त्यांनी ही घेतलेली आहे. तर त्यांना हे कळे ना की याला आम्ही प्रवेश तर दिलेला नाही, मी यानं चोरी कधी केली. मुख्य पुजाऱ्याला मात्र थोडी शंका आली आणि दुसऱ्या दिवशी जाऊन आपण या कनकदासांना विचारायचं असं त्यानं ठरवलं. पण तोपर्यंत 10-12 दिवस 15 दिवस होऊन गेले होते. कनकदासांना कृष्णाचं दर्शन होत नव्हतं. म्हणून एक दिवस त्यांना कृष्णाचं दर्शन न झाल्यामुळे इतका त्रास झाला की त्या उद्वेगामध्ये कनकदासांनी आपले गुरु व्यासतीर्थ महाराज यांचे एक भजन म्हणायला सुरुवात केली. कृष्णानी बेगने बारो, कृष्णा वेगाने ये रे, कृष्णानी बेगने बारो, बेगने बारो मुखवन्ने तोरो. वेगाने ये आणि तुझं मुख दर्शन मला कर, मला ही लोक आत येऊ देत नाहीयेत. आश्चर्याची गोष्ट अशी की मंदिराचा पूर्व भागेची जी भिंत आहे ती भिंत तुटली आणि त्या भिंतीतून जिथे कनकदास बसले होते त्यांना त्यांच्या डोळ्याला श्रीकृष्णाचं दर्शन झालं. आज सुद्धा उडुपी मंदिरामध्ये त्या बाजूची भिंत तुटलेली आहे. याला म्हणतात तयांचे आम्हा व्यसन. भक्ताचं व्यसन हे भगवंताला असं लागतं. अशीच गोष्ट पुरंदरदासांची आहे. पुरंदरदासांना पंढरीचा विठ्ठल म्हणजे जीव की प्राण. असे हे पुरंदरदास यायला निघाले पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. बरोबर लोक होती आणि पुरंदरदास म्हणजे 24 तास अखंड विठ्ठलाच्या भजनामध्ये प्रेमरसामध्ये गुंतलेले. तोंडातून अभंग म्हणत होते. आनंदाच्या लाटा येत होत्या की आता मी विठ्ठलाला भेटायला त्याच्या घरी जाणार. नामदेव महाराजांची आठवण होती. नामदेवांना खूप मानत असत पुरंदरदास महाराज. आणि म्हणून जेव्हा चंद्रभागेच्या वाळवंटावर पाऊल ठेवण्याची वेळ येणारच होती, आता पोचायचे चंद्रभागेच्या वाळवंटावर, तोपर्यंत इकडे पांडुरंगाला लक्षात आलं की पुरंदर येतोय, माझा आवडता भक्त येतोय. विठ्ठलाला इतकं खुश पाहून रुक्मिणी म्हणाली, काय पांडुरंग आज इतकी खुश दिसतंय, असा कोणता महान भक्त येणार आहे? इतके भक्त आतापर्यंत येऊन गेले. नामदेव येऊन गेले, ज्ञानदेव येऊन गेले, चोखा महार येऊन गेले, गोरोबा काका येऊन गेले, एकापेक्षा एक म्हणत आज पण काय आज काहीतरी स्वारी जास्त खुश दिसतीये. विठ्ठल म्हणाले, रुक्मिणी काय सांगू, अगं इतका उत्तम भक्त जर रोज भेटत असतं तर मला त्याचं अप्रूप वाटलं नसतं, पण अशा 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 तोडीचे भक्त नेहमी मिळत नाहीत ग. रुक्मिणीला मात्र खूप आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, मी विनंती करू का? भगवान म्हणाले, बोला. ती म्हणाली, ते चंद्रभागेत येणार आहेत तर त्यांना भेटायला मी जाऊ का पुढे तुमच्या ऐवजी? विठ्ठलाने आनंदाने परवानगी दिली. गमतीचा भाग म्हणजे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पुरंदरदासाने प्रवेश केला. मुखामध्ये नामदेवांचं अभंग पूर्णपणे प्रेमरसात डुंबलेले आणि डोळे बंद होते. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नाचता नाचता डोळे उघडले आणि समोर बघितलं तर समोर रुक्मिणी माता.
भरून आलं पुरंदरदासांना. समोर कोण आहे? रुक्मिणी माता आहे, नटलेली कृष्णाची माता, रुक्मिणी माता. आणि पड्डीशी तोंडून अभंग निघाला नामदेवांचा. हरी रे रंगम्मा, हरी रे कृष्णम्मा, रंगम्मा माझी रंगम्मा, हो रंगम्मा माझी रंगम्मा. रुक्मिणीचे तोंडावर मंद स्मित, पुरंदरदासांचा स्वर गळ्यापर्यंत येऊन अडकलेला, पूर्ण भावाने म्हटलेलं नामदेवांचा अभंग. आणि बघता बघता त्यांच्या लक्षात आलं की रुक्मिणीचं सौंदर्य सुद्धा किती सुंदर आहे. रुक्मिणी तिने नाकामध्ये मोत्यांची माळ घातलेली आहे. मुक्ता फळनथ नाकी, पितांबर अंग झाकी, चरणी ल्याली वाळे माझी रंगम्मा, रंगम्मा माझी रंगम्मा, हो कृष्णम्मा माझी कृष्णम्मा. तेवढ्यात पुरंदरदासांच्या लक्षात आलं, एकटी रुक्माई इथं कशी काय आलेली आहे? विठ्ठल नाही आले? ज्या विठ्ठलांचा मी जयघोष करत इथपर्यंत आले, विठ्ठल मागे राहिले, काही माझ्यावर रागवले तर नाहीत ना? तेवढ्यात लक्षात आलं, रुक्मिणी आणि विठ्ठल हे दोन वेगळे नाहीच आहेत. कारण सहज खाली नजर गेली, बघितलं तर खाली वीट होती, विटेवर रुक्मिणी उभी होती. विटेवर विठ उभी, साजे वीट चंद्र तीरी, नाम याची कैवारी रंगम्मा, रंगम्मा माझी रंगम्मा, हो कृष्णम्मा माझी कृष्णम्मा. रुक्मिणी खाली उतरली. हळूहळू पुरंदरदासांच्याकडे गेली. पुरंदरदासांना मिठीमध्ये घेतलं. रुक्मिणी मातेची भेट झाली. डोळे उघडून पाहिलं, रुक्मिणी अदृश्य झाली होती. विठ्ठल समोर होता. विठ्ठलांचं आलिंगन झालं. आणि ज्या अश्रूंचा धारा पुरंदरदासांच्या डोळ्यातून वाहत होत्या, त्या रुक्मिणी विठ्ठलांच्या डोळ्यातून सुद्धा वाहत होत्या. त्याचं कारणच असं आहे, तयांचे आम्हा व्यसन ते आमुचे निधी निधान, किंबहुना समाधान ते मिळती तै. इथे भगवद्गीतेमधला भक्तियोग आपण आवरता घेतोय. पुढच्या प्रवचनापासून आपण नवविधा भक्तीला सुरुवात करू. भक्तिशास्त्राचा पाया आतापर्यंत आपण जितकं काही बोललो त्याच्यातून थोडा बहुत का होईना पक्का झाला असेल. आणि तो झाला असेल तर आपल्याला नवविधा भक्ती समजण्यामध्ये निश्चित मदत होणार आहे. आता नवविधा भक्तीला पुढच्या वेळेपासून सुरुवात करू. एक एक भक्ती व्यवस्थित जितकी समजावून घेता येईल तितकी घेऊ. उद्देश एकच आहे, जे आपण करू भक्त म्हणून ते सवंग असावं, ते परमेश्वराला आवडावं, निश्चित दिशेने आपली मार्गक्रमणा व्हावी, सगळ्यांच्या हृदयामध्ये भक्तीचा झरा उमाळा यावा, या एकमेव हेतूने आपण नवविधा भक्तीला पुढच्या वेळेपासून सुरुवात करू. प्रश्न उत्तरामध्ये एक प्रश्न आलेला आहे, छान प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे की जपाने प्रारब्ध बदलते का? साधारण आपल्याला ज्ञानमार्गामध्ये किंवा सांगितलं जातं की प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागतं. पण जसं आपण पाहिलं त्याप्रमाणे भक्तिशास्त्रामध्ये प्रारब्ध हरत्वम असा भक्तीचा गुण सांगितलेला आहे. अप्रारब्ध फलम कुटम बीजम फलोन्मुखम क्रमेण इव प्रलीयते विष्णू भक्ती रसात्मनाम, विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुकाराम महाराजांना निश्चित माहिती आहे की ज्यांनी हरी हा शब्द त्याच्या मुखामधून अशा पद्धतीने उद्गारला जसा उद्गारायला पाहिजे, खरोखर भक्तिपूर्ण अंतःकरणाने प्रेमपूर्वक जर हरी हा शब्द उच्चारला तर त्याचं स्वत्व म्हणजे त्याचा अहंकार विलय झाल्यामुळे त्याला
प्रारब्धही उरत नाही, त्याचं संचितही उरत नाही, त्याचं क्रियमाने हा विठ्ठलच झालेला असतो. म्हणून जपाने प्रारब्ध बदलू शकते. एक दुसरी गोष्ट, तो कोण आहे? तो कृष्ण कसा आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. तो करेल, तो न करेल, तो वेगळ्या पद्धतीने करेल. त्यामुळे कोणाचं प्रारब्ध केव्हा संपवायचं हे त्याच्या हातात आहे. म्हणून जपानी प्रारब्ध बदलता येतं. दुसरा प्रश्न आहे, ब्रह्मसंबंध आणि ब्रह्म साक्षात्कार यात अर्थ आणि फरक काय आहे? ब्रह्मसंबंधाच्या ऐवजी संबंध ज्ञान असा शब्द वापरला जातो भक्तिशास्त्रामध्ये. संबंध ज्ञान म्हणजे वेदांकडे पाहण्याचा भक्तिशास्त्राचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. वेदामध्ये संबंध सांगितलेले आहेत, अभिधेय सांगितलेलं आहे आणि प्रयोजन सांगितलेलं आहे. वैष्णवांच्या दृष्टीने वेदामध्ये संबंध कोणाशी? कृष्णाशी. म्हणजे वेद हे कृष्णाशी असणारा संबंध विदित करणारी ग्रंथसंपदा आहे. दोन, वेदांचं अभिधेय काय? अभिधेय म्हणजे ध्येयासाठी केलेलं साधन काय? भक्ती. म्हणजे वेद भक्ती सांगतो. आणि तीन, वेदाचं प्रयोजन काय? कृष्ण प्रेम. म्हणजे कृष्ण हे साध्य, भक्ती हे साधन आणि कृष्ण प्रेम हे प्रयोजन. याला संबंध ज्ञान असं म्हणतात. आणि हे ज्ञान अनुभवपूर्वक समजावून घेणं हे वैष्णवांमध्ये फार महत्वाचं समजलं जातं. या उलट ब्रह्मसाक्षात्कार म्हणजे उपाधी विरहित निर्गुण निराकाराचं आत्मानुभूती म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार. तिसरा प्रश्न आहे, सबीज नाम आणि साधे नाम यात फरक काय? आपण सगळेच नाम घेतो, राम 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 म्हणतो, विठ्ठल 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 म्हणतो, हे साध नाम आहे. सबीज नाम म्हणजे बीज रूपाने म्हणजेच मंत्र रूपाने गुरुने दिलेलं दीक्षे प्रित्यर्थ जे नाम आहे त्याला सबीज नाम असं म्हणतात. सबीज नाम हे सिद्ध केलेलं असतं, त्यामुळे त्याची सिद्धी फार लवकर होते. एक, सबीज नाम घेतल्यानंतर ते बदलता येत नाही. दोन, तिसरी गोष्ट, सबीज म्हणजे गुरूंनी स्वतःच्या अस्तित्वाला त्या बीजमंत्रामध्ये घातलेलं असतं, त्यामुळे त्याला फार मोठे महत्व आहे. म्हणून जर एखादं सबीज नाम किंवा दिलेला मंत्र जर कोणी विसरलं तर तो मोठा अपराध समजला जातो. या उलट साधं नाम हे आपण कोणत्याही देवाचं घेऊ शकतो, बदलू शकतो, घेत राहू शकतो. पण दोन्ही नामामध्ये अपेक्षित अंत असा आहे की नामातून भक्तीची वाढ होऊन भक्तीची रतीमध्ये आणि रतीचं प्रेमामध्ये रूपांतर व्हावं अशी अपेक्षा आहे. हरि ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. श्रीराम. मन चंगा तो कोठी में गंगा. वा वा वा. डॉक्टर साहेबांनी भक्ती रसाचा कळस सांगता सांगता आज निरूपणात पण कळस केला. खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. आणि कोणाला काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारावे. प्रीती मावशी, काही प्रश्न आहे का? तुझा व्हिडिओ ऑन झाला होता. थांबूया आज आपण इथेच. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी.